नमस्कार. परवाच्या दिवशीच 8 मार्च मी जागतिक महिला दिन साजरा केला गेला आणि तुमची संभाषण करताना मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, ते म्हणजे ही स्त्री आधुनिक युगाची सावित्री आहेस तू. आता सावित्री म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये 2 संदर्भ येतात. त्या म्हणजे सत्यवानाची सावित्री, जिने सत्यवानाचे प्राण यमराजाकडनं खेचून परत आणले होते, आणि दुसरा संदर्भ म्हणजे आपल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पायंडा भारतामध्ये बसवला आणि स्त्रीच्या हक्काकरता समाजाच्या मध्ये असलेल्या जातीयता, अस्पृश्यता यांच्या विरुद्ध बंड केलं. अर्थातच आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात तुम्हाला. त्यांचा जन्म झाला होता 1831 मध्ये 3 जानेवारीला, जो आपण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणूनही मानतो आणि साजरा करतो. कारण बालिकेचं शिक्षण, स्त्री शिक्षण हे सगळ्या जगाला शिकवतं पुढे, आणि हा एकमेव उद्देश घेऊन त्यांनी आपलं जीवन वेगळ्या रीतीने जगायचा प्रयत्न केला. त्यांचं लग्न झालं 9 वर्षाच्या असताना, आणि ते झालं मात्र एका हिऱ्याबरोबर, जे त्यावेळेला 12-13 वर्षाचे होते, ज्योतिराव फुले. अर्थातच लग्नानंतर ज्योतिरावांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या चुलत बहिणीच्या सहाय्याने त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि नुसतं शिक्षण पूर्ण केलं नाही, गो गेट एज्युकेशन त्यांनी म्हटलं, पण ते स्वतःही केलं आणि दुसऱ्याकरता पण आणलं. समाजामध्ये जो स्त्री वर्ग आहे, बालिका वर्ग आहे, त्यांचं शिक्षण नाही हे त्यांना जाणवलं, म्हणून त्यांनी 1848 मध्ये शाळा सुरू केली, भेडेवाडा, पुणे येथे, त्यांच्या पतीच्या सहाय्याने. आणि त्यानंतर त्यांना मिळाली समाजाकडनं चिखलफेक, दगडफेक, आणि म्हणून त्या शाळेत जाताना एक एक्स्ट्रा साडी बरोबर घेऊन जायच्या, कारण समाजाने केलेले दगडफेकीचे वार हे नुसत्या शरीराला नाही पण मनाला देखील रक्तबंबाळीत करायच्या. अर्थात त्या डगमगल्या नाहीत. 1849 मध्ये आजकाल जे आपण म्हणतो ना टीचर ट्रेनिंग स्कूल, त्याप्रमाणे त्यांनी एका महिलेला शिकवलं, ज्यांचं नाव होतं फातिमा बेगम शेख. त्या एक शिक्षिका बनल्या, आणि त्यांच्या सहाय्याने त्यांनी 1849 मध्ये पुनश्च नवीन शाळा सुरू केली. 1850 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने काही ट्रस्ट स्थापन केले. उद्देश असा, हे समाजातील अस्पृश्यते घटक, महार, मांग यांना शिक्षण द्यावं. हे सगळं करत असताना त्यांच्या मनामध्ये क्रांतिकारी विचार येतच होते. मी रिव्होल्युशन जे म्हटलं ना, ते त्यांच्या मनामध्ये होतं. आणि जेव्हा एखादं रिव्होल्युशन करायचं असतं, तेव्हा ते आपण आपल्या घरापासून सुरू करतो. त्यांना कळलं की समाजामध्ये अशा गर्भवती महिला आहेत की ज्यांच्या बालकांना जन्म दिल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न येतो. आणि म्हणूनच त्यांनी बालहत्या प्रतिबंध असं गृह चालू केलं, जे इस्पितळा रूपाचं होतं, जिथे या गर्भवती विधवा आपल्या बालक किंवा बालिकेला जन्म देऊ शकत होत्या. त्यांचं पुढे काय करायचं हे सावित्रीबाई स्वतः त्यांना शिक्षण देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि अर्थातच जे आपण मानतो, बोलतो, ते उक्तीमध्ये नाही, आपल्या कृतीमध्ये केलं आणणं आवश्यक असतं. अशाच एका गर्भवती विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं, ज्यांचं नाव यशवंतराव. कारण सावित्री आणि ज्योतिराव या दोघांनाही मूल नव्हतं, परंतु हे मूल त्यांनी एका गर्भवती विधवेचं घेतलं, आणि पुढे सावित्रीबाईंनी त्याच्याबरोबरीने काम करून एक इस्पितळ देखील उभारलं होतं. ज्याचा उद्देश होता प्लेगवरती आजारावरती, अतिशय दुर्धर अशा आजारावरती उपचार करणं. त्या दोघांनी मिळून ते कार्य केलं. सावित्रीबाई एकदा पांडुरंग गायकवाड यांच्या मुलाला प्लेग झाला होता, त्यावेळेला त्याला स्वतःच्या पाठीवरती घेऊन आल्या, आणि त्यांनी आपल्या इस्पितळामध्ये उपचाराकरता त्याला ॲडमिट केलं. पण हे करता करता प्लेगने सावित्रीबाईंनाच पछाडलं, आणि शेवटी 1897 मध्ये त्यांचा प्लेगमुळे मृत्यू झाला. अर्थात ही जीवन कहाणी अशी थांबली नाही. समाज सुधारण्याचं जे बीज होतं ते त्याने चालूच ठेवलं होतं, आणि इथे पुढे असंख्य समाजसुधारकांनी पुढे आणलं. सावित्रीबाई या अत्यंत चांगल्याशा कवयित्री पण होत्या.
समाजामध्ये जातीयता, अस्पृश्यता अशा घटकांचा त्यांनी विचार केला होता आणि त्यांच्या काव्य फुले या संग्रहामध्ये, बावनकशी सुबोध रत्नाकर या संग्रहामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला. उद्देश एकच की समाजामध्ये उत्क्रांती करणं आवश्यक आहे. त्या म्हणायच्या की विद्या हे असं धन आहे जे श्रेष्ठ आहे साऱ्या धनाहुनी. विद्या हे धन आहे, श्रेष्ठ आहे साऱ्या धनाहुनी. तिचा साठा ज्यापाशी तो ज्ञानी मानती जन. विद्येचा साठा ज्याच्याकडे असतो त्याला लोक ज्ञानी मानतात. आणि ज्ञानीपणा नुसतं स्वतःपुरता मर्यादित नसतो, तो लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं समाज शिक्षणाच्या माध्यमाने. सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये हेच केलं. स्त्री शिक्षण, समाज सुधारणा, स्त्री आणि पुरुष समानता याकरता त्यांनी प्रयत्न केले. आणि अर्थातच रिव्होल्यूशन म्हणजे काय हे त्यांनी लोकांना सांगितलं, अनुभवलं, स्वतःच्या आचरणातनं आणि लोकांपुढे आणलं. अशा क्रांती सूर्याला, अशा क्रांती ज्योतीला विनयचे लाख लाख दंडवत. नमस्कार. विनय.